हॅलो. आज मी बनवला आहे फालुदा. ते कसा बनवला पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगते. त्या पहिले मी गेली दूध घ्यायला, पण मग दूध वगैरे घेतलं आणि तिथे मिठाई पण होती. मिठाई वगैरे घेतली मुलांसाठी. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर देवपूजा वगैरे केली. त्यानंतर तुळशीला पण दिवा वगैरे लावून घेतला आणि सायंकाळच्या भाजीसाठी गवारी शेंगा वगैरे निवडून घेतलेल्या. आणि एवढं गरम होतं किचनमध्ये, पण किचनमध्ये जाऊच वाटत नाही. पण आपल्या लेडीजला काही किचनमध्ये गेल्याशिवाय पर्यायच नाही. त्यानंतर मग मी इकडे दूध आणले होते, गरम करून घेतलेलं. त्यानंतर मग मी फालुदा बनवायला घेतला इकडे आणि त्याचं पॅकिंगच भेटतं आणि त्याच्यामध्ये सर्व मिश्रण असतं, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. मग ते एका बाउलमध्ये काढलेलं पूर्ण आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी सर्व नाही घेतलं, अर्धच पॅकिंग घेतलेलं कारण खूप जास्त झालं असतं. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आणि मग त्यानंतर एका पातेल्यामध्ये काढलं परत आणि मग त्याला मी 5-10 मिनिटं असं शिजवण्यासाठी ठेवून दिलेलं. वरतून मी चॉप केलेले काजू बदाम पण ॲड केलेले आणि 5-10 मिनिटानंतर ते शिजलेलं. मग त्यानंतर मी एका ग्लासमध्ये काढलेलं आणि मग त्याच्यामध्ये थोडेसे आईस क्यूब वगैरे ॲड केले आणि वरतून पण थोडेसे चॉप केलेले काजू बदाम पण ॲड करून घेतलेले. आणि कसा वाटला तुम्हाला मी बनवलेला फालुदा ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.